रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 62वा भाग. परवा आपण शेतकरी उत्पादक कंपनी, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी असं म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून FPC असं म्हणण्याची पद्धत आहे, अशा FPC बद्दल आपण थोडीशी चर्चा केलेली होती. आज काही हे प्रयोग जिथे यशस्वी झालेले आहेत अशी काही उदाहरणं तुमच्यासमोर मांडावीत असं माझ्या मनात आहे. महाराष्ट्र शासनाचा MACP महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोग्रॅम या नावाचा एक प्रकल्प होता. त्याला मराठीमध्ये महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम कार्यक्रम अशा पद्धतीनं त्याचं नामकरण केलेलं होतं. या प्रकल्पामध्ये प्रायमूव्ह ही पुण्यातली एक कंपनी मदत करण्याचं काम, फॅसिलिटेटरचं काम करत होती. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करणं, कुठल्या प्रकारचे बिझनेस त्यांची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ते करू शकतील याच्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणं, त्यांच्याच करवी निर्णय घेणं, त्यांना कंपनी स्थापन करण्यात, मालाची एकत्रीकरण करण्यात, मालावर प्रक्रिया करण्यात आणि मालाची विक्री करण्यात मदत करणं, एक सिस्टीम घालून देणं, अशा पद्धतीचं काम प्रायमूव्हच्या तर्फे करण्यात आलं. आणि प्रायमूव्हतर्फे श्री जितेंद्र नाईक आणि श्री शिरीष तेरखेडकर हे त्यांचे अधिकारी या प्रकल्पामध्ये पुढाकार घेत होते. आता यांनी ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या त्यातल्या काहींची उदाहरणादाखल म्हणून मी तुम्हाला नावं सांगणार आहे आणि ते करत असलेलं काम सांगणार आहे. या यशस्वी FPCs किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातली पहिली जी आहे ती पुण्यामधल्या शिरूर तालुक्यात केंदूर या गावी आहे, केंद्राई माता FPC. आता यांचं वैशिष्ट्य आहे की हे कांद्याची विक्री करतात. कांदा एकत्र करतात आपल्या सभासदांचा. यांचे साधारण 400 ते 450 सभासद आहेत. त्या कांद्याचं स्वच्छता करायची, प्रतवारी करायची, पॅकिंग करायचं आणि तो कांदा विक्री करता पाठवायचा. आता दुसरी एक यातली गोमाशी आहे की हा कांदा दक्षिणेत विकतात, दक्षिण भारतात विकतात आणि ज्यांना विकतात ते ट्रान्सपोर्ट आणि पॅकेजिंगचं मटेरियल हे यांना सप्लाय करतात आणि अशा पद्धतीनं विक्री करताना त्यांना स्थानिकपेक्षा रुपया सव्वा रुपया अशा पद्धतीनं वाढीव भाव त्यांना किलो मागे कांद्याचा मिळतो आणि गेले काही वर्ष हे यशस्वीपणे ते हे काम करत आहेत. दुसरी दक्षिण सोलापूर तालुका, सोलापूर जिल्हा, बोरावणी गाव इथली यशस्विनी महिला FPC ही पूर्णपणे महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी आहे. 1000च्या आसपास यांचे सभासद आहेत आणि 4-5 गावांमध्ये मिळून त्यांचा पसार आहे. यांचं वैशिष्ट्य असं की मोदी पंतप्रधान जे आपले आहेत, पंतप्रधान मोदी, त्यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये यांच्या या उपक्रमाचा उल्लेख केलेला होता. मध्ये दिल्लीला आपल्या G20 परिषद झालेली होती. त्यावेळेला यांनी या FPCनी आपला स्टॉल लावला होता. मिलेट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची धान्य हा त्यांचं उपक्रम विक्रीचं व्यवसाय आहे. अनिता माळगे म्हणून यांच्या ज्या पुढारी होत्या त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या ज्या मिसेस त्यांच्याशी चर्चा केली, तिथे त्यांना चर्चा करायची संधी मिळाली. अशा पद्धतीनं हा एक यशस्विनी नावाप्रमाणेच यशस्वी आणि महिलांची FPC आहे. बारामतीच्या 2 FPCs आहेत. एक आहे माळेगावला, ते डाळी आणि धान्य याच्यामध्ये व्यवहार करतात. त्यांचेही 400च्या आसपास मेंबर्स आहेत. त्याशिवाय ते डाळिंब आणि बोरं या फळपिकांमध्ये सुद्धा ते आहेत आणि यांची वैशिष्ट्य असं की सोयाबीनचं बियाणं ते तयार करतात. आता सोयाबीन हे जर समजा 40-45 रुपयापर्यंत आपल्याला सोयाबीनचा भाव मिळत असेल तर ते बियाणं केल्यामुळे तो 100 ते 125 रुपये किलो अशा पद्धतीनं तो भाव जातो आणि साखर कारखान्यांना च्या बरोबर त्यांचा टायअप झालेला आहे. त्यांना सोयाबीनच्या बियाणाचा ते पुरवठा करतात. बारामतीमधलीच सांगवी गावातली नाथसन FPC म्हणून आणखीन एक FPC आहे. त्यांचेही 400-500च्या आसपास मेंबर्स आहेत
आणि म्हणजे कृषी करता लागणारं जे साहित्य आहे त्याचं ते दुकान चालवतात. त्याबरोबरीने यांचं वैशिष्ट्य असं की भेंडी एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी ते तयार करतात. शेतकऱ्यांच्याकडे जागेवर जाऊन ती भेंडी गोळा करणं आणि एक्सपोर्ट कंपन्यांबरोबर टायअप करून ती भेंडी परदेशामध्ये विकणं, अशा पद्धतीचं काम हे करतात. आणखीन काही कंपन्या आहेत. एक कोकणातली आहे वेंगुर्ला FPC. त्यांचं मँगो रायपनिंग सेंटर म्हणजे आंबा पिकवणी केंद्र असं ते चालवतात. मुंबईच्या मार्केटबरोबर त्यांचा टायअप आहे आणि ह्या आंबा पिकवणी केंद्रात प्रक्रिया करून आंबा विकल्यामुळे त्यांचा अनुभव असा आहे की साधारणपणे दुप्पट भाव त्यांना मिळतो. आणि या आंबा पिकवणी केंद्रात ही प्रक्रिया करण्याचा खर्च फारसा नसतो. तो किलो मागे 50 पैसे 75 पैसे इतका कमी खर्च येतो. आणखीन एक आहे भातसा FPC. ही ठाण्याची आहे. त्यांची राईस मिल आहे, डाळ मिल आहे. ते स्थानिक होलसेलर्सना भात घेऊन तांदूळ विकतात. भेंडी आणि भाजीपाला, घोसावळी, गवार हे सगळं ठाणे, मुंबई, वाशी या मार्केटमध्ये ते विकतात. यांचेही 500 पर्यंत सभासद आहेत. मंडळी, या 5 FPCचं उदाहरणादाखल मी तुमच्यासमोर वर्णन केलं. 400-500 सभासद असलेल्या FPCs आहेत. यांना शासनाकडनं मदत मिळाली का? मिळाली. इक्विटी ग्रँट असेल किंवा इतर काही प्रकल्प, नाबार्डच्या काही स्कीम्स असतील, या सगळ्या यांनी राबवल्या. परंतु काल मी एक शब्द वापरला होता आधीच्या भागात की शासनाची मदत ही प्रोत्साहन म्हणून वापरली पाहिजे. आणि प्रोत्साहनाखेरीज जर आम्ही ती केवळ शासनाची मदत मिळवायची म्हणून FPC स्थापन केली असेल तर ती अल्पजीवी ठरते. FPC यशस्वी होते ती कारभारी पद्धतीची माणसं तिथे असल्यामुळेच यशस्वी होते. FPC यशस्वी करणं हे ध्येय पाहिजे. शासनाची मदत मिळवणं, सबसिडी मिळवणं हे ध्येय असता कामा नये. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.